एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राज्यसभा खासदार अशोक चव्हाण व माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर सध्या एकाच पक्षात आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या जिव्हारी लागलेला आहे. मुळात अशोक चव्हाणांना भाजपत घेण्याचा निर्णयच त्यांना मान्य नव्हता. आता खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानं पुन्हा नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लागेल. अशा वेळी प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा काँग्रेसचा दरवाजा ठोठवण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे त्यांना लढत देण्या एवढा अशोक चव्हाणांशिवाय दुसरा तगडा उमेदवार भाजपकडे नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण विरुद्ध चिखलीकर सामना रंगण्याची चिन्ह आहेत. या नांदेड मधील दोन दिग्गज राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा संभाव्य लढतीविषयी जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून. नमस्कार, मी धनश्री देशमुख. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नावाचा प्रभाव अजूनही आहे. त्यांचे पुत्र अशोकराव चव्हाण हे शंकररावांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जात आहेत. काँग्रेस पक्षानं त्यांना आमदार, खासदार तसेच मुख्यमंत्री पदापर्यंतही पोहोचवलं. इतकी वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या अशोक चव्हाणांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी अचानक काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षांतराची अनेक कारणं सांगितली जातात. एक तर आता राज्यात व देशात काँग्रेसची सत्ता येण्याची अशोकरावांना आशा राहिली नव्हती. तर दुसरं म्हणजे आदर्श प्रकरणाची फाईल उघडली जाण्याची भीती वाटत होती. व तिसरं म्हणजे आपल्या वारसदार असलेल्या कन्यांच्या राजकीय भवितव्य घडवण्यासाठी अशोकरावांना भाजपच्या भक्कम आधाराची गरज वाटत होती. पण अशोक चव्हाणांचा हा निर्णय त्यांच्या समर्थक मतदारांना काही पटलेला नव्हता. अनेक वर्ष एकाधिकारशाही गाजवलेल्या अशोक चव्हाणांचे नांदेड जिल्ह्यात अनेक राजकीय शत्रू आहेत. त्यांच्याच काँग्रेस पक्षातही ही संख्या मोठी होती. यापैकी एक नाव म्हणजे कंधार लोहाचे माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व दुसरं नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण. चिखलीकर हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जातात. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाणांनी त्यांचं नेतृत्व दाबण्याचा ज्या वेळी प्रयत्न केला तेव्हा विलासरावांच्या पाठिंब्याचा आधार घेत चिखलीकर यश मिळवत राहिले. मात्र विलासरावांच्या पश्चात चिखलीकरांनी काँग्रेसमध्ये कुणाचाही आधार राहिला नाही. त्यामुळे त्यांनी 2019च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांनी काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा 40,000 मतांनी पराभव केला. आजवरच्या राजकारकिर्दीत हा अशोक चव्हाणांचा पहिलाच पराभव मानला जातो. कारण यापूर्वी 2024 मध्ये देशभर मोदी लाट असतानाही अशोक चव्हाण हे काँग्रेसकडून विजयी झाले होते. त्यावेळी महाराष्ट्रात नांदेडमधून अशोकराव व हिंगोलीतून राजीव सातव हे दोन काँग्रेसचे खासदार निवडून आले होते. स्वतःच्या विजयासोबत सातव यांच्या विजयालाही हातभार लावण्याचं काम अशोकरावांनी तेव्हा केलं होतं. मात्र चिखलीकरांकडून त्यांना 2019 मध्ये पराभूत व्हावं लागलं. आता 2024 मध्ये लोकसभेला चिखलीकर विरुद्ध अशोक चव्हाण अशी पुन्हा लढत होईल अशी अपेक्षा होती. मात्र चव्हाणांनी भाजपत जाऊन सर्वांनाच धक्का दिला. भाजपने त्यांची राज्यसभेवर बरणीही लावली. अशोकरावांना भाजपत घेणं ना चिखलीकरांना पसंत पडलं ना भाजपच्या जुन्या निष्ठावंतांना. मात्र हायकमांडच्या शब्दाखातर सर्वांना गप्प बसावं लागलं. अशोक चव्हाण पक्ष सोडून गेल्यामुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसला होता. मात्र यातून सावरत त्यांनी नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या रूपानं एक तगडा उमेदवार दिला. मग आता नांदेड लोकसभा उमेदवार कोण असेल याची पुन्हा चर्चा रंगू लागलीय. जून मध्ये झालेल्या पराभवामुळे चिखलीकर नाराज झाले आहेत. वसंतराव काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांचे अशोक चव्हाणांशी कधी जमलं नाही. त्यामुळे तेच भाजपला व पर्यायानं अशोक चव्हाण चिखलीकरांना लढत देऊ शकतात असा विश्वास काँग्रेसला होता. हा विश्वास वसंतरावांनी सार्थ ठरवला. प्रकृती ठीक नसतानाही, वेळोवेळी डायलिसिस घेण्यासारखी नाजूक प्रकृती असतानाही वसंतराव लोकसभेच्या मैदानात उतरले व त्यांनी भाजपचे उमेदवार चिखलीकरांचा 58,000 मतांनी पराभव केला. हा भाजपला मोठा धक्का होता. अशोक चव्हाणांसारखा तगडा नेता सोबत असतानाही तसंच पंतप्रधान मोदींनी सभा घेऊनही नांदेडची जागा भाजप राखू शकली नव्हती. मात्र दुर्दैवानं खासदारकी मिळवल्यानंतरच 2च महिन्यात वसंतराव चव्हाणांची प्राणज्योत मालवली. आजाराशी लढता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आता नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये महाराष्ट्र विधानसभेसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लागू शकते.
अशोक चव्हाणांनी चिखलीकरांना पाडण्यासाठी शक्तीपणाला लावल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये अजूनही होते। त्यामुळे चिखलीकरांनी दरम्यानच्या काळात काँग्रेस नेत्यांशी भेटीगाठी वाढवल्या आहेत। खरं तर चिखलीकरांनी विधानसभेसाठी ही तयारी सुरू केल्याची चर्चा होती। मात्र आता अचानक लोकसभेची पोटनिवडणूकही लागणार असल्यानं त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। वसंतरावांच्या जाण्यानं आता काँग्रेसकडे तगडा उमेदवार राहिला नाही, तर अशोक चव्हाण भाजपत आल्यानं चिखलीकरांना या पक्षात भवितव्य वाटेनासं झाले। त्यामुळेच लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी चिखलीकर काँग्रेसमध्ये जाऊन तिकीट मिळवतील अशी ही चर्चा आहे। जर चिखलीकर काँग्रेसकडून उभे राहिले तर त्यांना टक्कर देऊ शकेल असा अशोक चव्हाणांशिवाय दुसरा उमेदवार भाजपकडे नाहीये। त्यामुळे राज्यसभेवर असलेल्या चव्हाणांना भाजप लोकसभेच्या मैदानात उतरवू शकते। अशा वेळी पुन्हा चिखलीकर विरुद्ध अशोक चव्हाण हा सामना रंगू शकतो। या लढाईत चिखलीकर 2019च्या निकालाची पुनरावृत्ती करतील की अशोकराव बाजी मारतील हे डिसेंबर मध्येच कळेल। तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।